खोक्या उर्फ सतीश भोसलेला पोलिसांनी विमानानं प्रयागराजवरून छत्रपती संभाजीनगरला आणलं। बीड पोलीस खोक्याला घेऊन बीडकडे रवाना। खोक्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागाकडून बुलडोझर कारवाई। शिरूर कासारजवळ वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करत त्यानं घर बांधलं होतं। घरातून सिलेंडर, कूलर, सोफा, डायनिंग टेबल, कपाटासह इतर सर्व सामान बाहेर काढल्यानंतर वन विभागाकडून घर जमीन केली। वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराला अज्ञातांनी आग लावल्याचा आरोप। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा देखील त्याच्या कुटुंबियांचा आरोप। खोक्या असो वा बोक्या कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। खोक्या भोसलेच्या शिरूर कासारमधील घरावर वन विभागानं बुलडोझर कारवाई केल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। बीडच्या पालकमंत्र्यांनी मागील 5 वर्षांमध्ये घडलेल्या घटनांची चौकशी लावावी। सुप्रिया सुळेंची अजित पवार यांच्याकडे मागणी। खोक्या भोसलेच्या घरातील मुद्देमाल जप्त केला, वन विभागाची माहिती। खोक्या भोसलेच्या घरावर पोलीस आणि वन विभागाची संयुक्त कारवाई। धनंजय देशमुखांचे निकटवर्तीय दादा खिंडकर बीड पोलिसांसमोर सरेंडर। मारहाण आणि घरावर हल्ल्याप्रकरणी खिंडकर यांच्यावर कारवाई। दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा आका, ठाकरे गटाच्या परमेश्वर सातपुतेंचा आरोप। देशमुख हत्या प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी व्हिडिओ बाहेर काढतायत। कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून राजकीय डाव टाकला जातोय। बीडमधील मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवर मनोज जरांगेंचं वक्तव्य। पुरवणी जबाबामध्ये धनंजय मुंडे 100% 302च्या गुन्ह्यात येणार। मुंडे 302च्या गुन्ह्यामध्ये न आल्यास सरकार संशयाच्या भोवऱ्यात येणार, जरांगेंचं वक्तव्य। बीडच्या पालकमंत्र्यांनी मागील 5 वर्षांमध्ये घडलेल्या घटनांची चौकशी लावावी। सर्व घटनांची पारदर्शकपणे चौकशी व्हावी। सुप्रिया सुळे यांची अजित पवार यांच्याकडे मागणी। बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख। वर्दीवरील नेमप्लेटवर आता आडनावाचा उल्लेख नसणार। सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे एसपी नवनीत कौवत यांचा निर्णय। विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार, मकोका अंतर्गत कारवाई करा, परिणय फुके यांची विधान परिषदेमध्ये मागणी। तर कडक कारवाई करणार, योगेश कदम यांचं आश्वासन। परिणय फुके यांनी काही पुरावे मांडलेत, त्याची चौकशी करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार होत असल्याचा फुके यांचा आरोप। फुकेंनी केलेल्या आरोप सर्वांसमोर स्पष्टपणे सांगावा। ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देऊन त्याचं लोणचं घालायचं। फुकेंनी केलेल्या आरोपांवर कारवाई झाली पाहिजे, अंबादास दानवे यांची मागणी। राज ठाकरे यांनी एकत्र यावं, सेना भवनाजवळ बॅनरबाजी। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी मराठी सेना प्रयत्नशील। तर मुंबईमध्ये गुढीपाडव्याला ठाकरे बंधू मिलन या कार्यक्रमाचं आयोजन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर निमंत्रण पत्रिका ठेवून बंधुत्वाचा संदेश देण्याचा मराठी सेनेचा प्रयत्न। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही या वक्तव्यावरून जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण। पक्षांतर करणार असा त्यांचा अर्थ काढण्याची गरज नाही, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण। शक्तीपीठबद्दल बोलताना राजू शेट्टींना उद्देशून केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच भूकंप, जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील, संजय शिरसाट यांचा दावा। काही दिवसांनी लाडकी बहीण योजना बंद करतील, संजय राऊतांची टीका। तर आम्ही लाडक्या बहिणींना फसवणार नाही, योग्य वेळी 2100 रुपये देऊ, मुश्रीफ यांच्याकडून स्पष्ट। तर लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही, संजय शिरसाट यांचं देखील वक्तव्य। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवला। सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी परत करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू, सचिन खरात यांचा सरकारला इशारा। मुनगंटीवार सरकारमध्ये राहून आमचं काम हलकं करत आहेत, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता, डेअरिंग करा, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका अयोग्य असल्याच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया। अमोल मिटकर यांच्याकडून शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी ट्विट। शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार नसल्याच्या राणे यांच्या वक्तव्यानंतर मिटकरींचं ट्विट। नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। तर राणेंच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही, संजय शिरसाट यांची देखील नाराजी। जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर। श्री क्षेत्र देहूमध्ये लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त पुरस्कार प्रदान करण्यात येणार।
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीसांना द इंडस आंत्रप्रेन्युअर पुरस्कार, पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रामधील कामगिरीबद्दल सत्कार. आयआयटीच्या धर्तीवर मुंबईमध्ये आयआयसीटीची स्थापना होणार. आयआयसीटीला फिल्म सिटीमध्ये जागा देणार, तर केंद्र सरकार आयआयसीटीसाठी 400 कोटी देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत घोषणा. औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची थेट लोकसभेत मागणी. रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती, तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला. सूत्रांची माहिती. पक्षामध्ये काम करायला आलो, कुणाची नाराजी दूर करायला नाही. नाराजी असेल तर पक्षप्रवेशाआधी कळवायचं होतं. रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया.